स्वागत MTC लाईव्ह अतिशय दर्जेदार असं लाईव्हचं कव्हरेज आपण पाहतोय आणि स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन NCC स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स करंगली आयोजित अध्यक्ष चषक 2024 मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा क्रीडा रसिकांच्या खेळाडूंचं शब्दसुमनाने मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतो. जिथे घेऊन चालतोय वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज आपण पाहतोय विजय. स्वराज्य 32 शिराळ्यामधून एक स्टार गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते विजयला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला चेंडू जर पाहिला नक्कीच नावाला साजेशी अशी गोलंदाजी खोलवर टप्प्याचा यॉर्क पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र फेकलं होतं परंतु हलक्या हाताने खेळून काढलं. एक सिंगल मात्र धावफलकावर ॲड होईल. धावफलक हलता ठेवला जाईल आणि शुभारंभ केला जाईल. धावसंख्येला श्री गणेशा केला जाईल. आपण पाहतोय स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत ही अध्यक्ष चषक 2024 अक्षयजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी लाभलेले हे संघ 32 शिराळा तालुक्यातील आपण संघ पाहतोय. अतिशय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटला दिलेलं हे स्वरूप आणि दिलेला हा प्लॅटफॉर्म या खेळाडूंसाठी. एकीकडे विजय हा चेंडू परत एकदा गोल टप्प्याचा होता परंतु काय घडलं गेलंय लेग बिफोर विकेट नसल्यामुळं या स्पर्धेमध्ये नक्कीच गोलंदाजाचं कौतुक जरूर करावं लागेल. मिळते ही परत एकदा एक सिंगल. धावफलक हलता ठेवला जातोय. धावपटलावरती धावा येतात 2. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी निखिल आपल्यासाठी हा शेवटचा पुकार असेल. सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी लगेचच यायचंय. मैदानामध्ये चालतं जिथं विजय आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज झालाय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली केली आहे. इथं मात्र मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदा पण पूर्ण केली थोडंसं फंबल होत होतं परंतु तदनंतर बॅकअप चांगलं मिळालं. एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती होते ती 3. तर दीपकजी पाटील आणि विकासजी पाटील स्टेजवरती यायचंय. दीपकजी पाटील आणि विकासजी पाटील आपल्याला अक्षयजी चव्हाण अध्यक्ष यांच्याकडून मायेची साधे आपण येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तो मैदानामध्ये चालतोय जिथं मात्र आपण पाहतोय सामना एकीकडे फुपिरे आणि एकीकडे येलापूर संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं. तदनंतर मात्र काय पाहतोय आपण गोलंदाजांना अक्षरशः वर्चस्व निर्माण केले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय विजय याचं नक्कीच 32 शिराळा तालुक्यामध्ये आपली का वर्णी लागली जाते. एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून का ओळखला जातं विजयला याचं मात्र जिथं जागतं दैदिप्यमान आणि याची डोला पाहायला मिळतं उदाहरण. परत एकदा चांगला गोलंदाज चांगला चेंडू आहे पण तो दंडित करतील. वाईटचा इशारा आलाय. नक्कीच अव्हांतर रुपयाने धावसंख्या धावपटलावरती येईल. पहिला अव्हांतर चेंडू या इनिंग मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पूर्वार्धातील. धावसंख्या धावफलकावरती 4 आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपात ही एक सिंगल रन जोडली गेली आणि गोलंदाजी मार्गावर विजय पुन्हा एकदा तयार. सामना करील नक्कीच डावखोऱ्याचा फलंदाज संदीप इथं मात्र बिरकावून दिलाय. हाय हँडसम षटकार अध्यक्ष चषक 2024 हा ब्रँडेड षटकार येतोय संदीप याच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 10. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल जर आपण पाहिलं पहिल्या 4 चेंडूवरती कमान होती ती गोलंदाज विजयची. तदनंतर एक अव्हांतर चेंडू आला. तदनंतर मात्र फुलटच चेंडूवरती सीमारेषा पलीकडे धाडून दिले चेंडूला ते विजय फलंदाज संदीपच्या माध्यमातून. सुरुवात जर चांगली झाली 10 धावसंख्या धावफलकावरती गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा खोलवर टप्प्याचा फेकण्याचा प्रयत्न केला. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र बीट करेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू ओरांडेल सीमारेषा. खणखणीत मिळतील ह्या 4 धावा आणि या 4 धावांना मात्र एक षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहाल तर 14 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी होत होती. 4 चेंडूंवरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. तदनंतरच्या 2 चेंडूवरती मात्र फलंदाजाचा पलटवार पाहायला मिळाला. वार पलटवार हे मात्र क्रिकेटमध्ये होतच असतात आणि हे आपल्याला इथे वारंवार पाहायला मिळतं. अध्यक्ष चषक 2024 माध्यमातून प्रत्येक अतिथी मान्यवरांवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. मैदानाच्या सभोवताली जे कोण फिरत आहेत त्यांना
प्रत्येकाला मान सन्मान देऊन अक्षयजी चव्हाण या स्पर्धेची शोभा वाढवत असताना बॉलर नेम बॉलर कोण अभि अभि हा गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक 14 धावसंख्या दफलकार असताना नक्कीच हा चेंडू नक्की झेल उडाला होता परंतु तिथं कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि धावा मिळतील त्या एक धाव पळून पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न ही सफलरित्या पूर्ण धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 2 धावेच्या सहाय्यानं 16 धावसंख्या दुसरं षटक मार्ग असताना आमच्या समेत गुणलेखक जोडले गेले हर्षल कोराडे आणि एकीकडे MTC लाईव्ह अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय YouTube लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच याच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका हा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय पहा गोलंदाजीची शैली चेंडू सोडण्याचा जो वेग आहे आणि त्याची शैली आहे अतिशय देखणी आणि चांगलं असं हे कृतकरण गोलंदाजीचं पाहायला मिळतं एक जबरदस्त असं अभि असं कृतकरण आपण पाहतोय गोलंदाजी मार्कर तयार अभि सफल झालेत परंतु इथून मात्र पूर्णपणे बीट केलंय वेग आणि वेग फक्त पाहायला मिळाला या चेंडूवरती सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि या चेंडूवरती काय पाहिलं तुम्ही एकीकडे पहिल्यांदाच सफल झाले होते परंतु कुठलाही माइंड डिस्टर्ब नव्हता माइंड सेट गोलंदाजी मात्र होते ती अभिच्या माध्यमातून अचूक टप्पा आणि अचूक गिरकी इथं मात्र थोडीशी घेते चेंडू फिरकी इथं मात्र जाईल वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव खर्ची केली जाईल धावफलकावर धावा ऍड होतील 17 धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी वाटायला आलेल्या असताना मात्र इथं संघ आपण पाहतोय फुपिरे संघ प्रथम फलंदाजी करतोय एकीकडे येलापूर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय तदनंतर मात्र गोलंदाजी काय आखडण्याजोगी राहिली खरोखर प्रशंसा करावी कौतुक करावं तेवढं कमीच आहे अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते येलापूरच्या माध्यमातून अभि हा गोलंदाजी मार्कर तयार होतोय सामना करतोय फलंदाज अमर पूर्णपणे बीट केला होता परंतु या चेंडूवरती नक्कीच फुलटॉस चेंडू जर टाकाल तर मात्र तुम्हाला माफ केलं जाणार नाही चुकीला नसणार माफी इथं मात्र चेंडू जाईल सीमा पार लॉंग हाय अँड हँडसम अध्यक्ष चषकाचा हा मोठा येतोय ब्रँडेड षटकार या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावसंख्या एक चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील बाकी असेल अभियानं जसं आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं 4 चेंडू गोलंदाजीच्या बाजूने होते तदनंतर 2 चेंडू पाहिलं तर फलंदाजांना भिरकावून दिले याही षटकामध्ये तेच झालंय का पाहायला मिळते 4 चेंडू गोलंदाजाच्या कोट्यामध्ये होते तदनंतर मात्र या चेंडूवरती षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती काय पाहायला मिळेल परत एकदा नक्कीच मोठा फटका आहे मिड विकेट रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक डीपला आहे उचलेल फेकेल तद्वर मात्र एक पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न होत होता परंतु नकार देतोय संदीप इथून मात्र मिळेल धाव एक धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या म्हणजे 12च्या सरासरीनं धावसंख्या जमवली गेली आपण पाहतो 12च्या सरासरीनं धावसंख्या आतापर्यंत लगावली गेली 24 2 षटकाचा वाजवी खेळ संपला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे पूर्वार्धामधील निलेशजी पाटील यांना विनंती असेल त्यांनी येऊन अतिथी कक्षामध्ये स्थापन व्हायचे निलेशजी पाटील मोहरे निलेशजी पाटील मोहरे यांनाही विनंती असेल आपण येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे अतिथी येती घरा तोची दिवाळी दसरा याच भारतीय संस्कृतीला स्मरून मात्र या आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या अतिथीचा मान सन्मान करणं हे मात्र आद्य कर्तव्य मानलंय स्पीडअप करायचंय पंचांना विनंती असेल उर्वरित 8 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे उर्वरित 8 मिनिटांमध्ये जर 2 षटकं टाकून झाली नाहीत तर मात्र पॅनलाइज केलं जाईल आणि या षटकाला नक्कीच जास्त उशीर लावायचा नाही अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल गोलंदाज सूरज उगवत्या सूर्याप्रमाणे नक्कीच तरफत्या सूर्याप्रमाणे कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करावी लागेल इथून जर एखादा ब्रेकथ्रू मिळतोय ना येलापूर संघाला तर मात्र फुपिरे संघ इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या नादात असेल या फलंदाजांच्या माध्यमातून अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये साबूत आहे हा चेंडू काय पाहायला मिळाला सूरजचा भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला इथून मात्र बीट केलाय फलंदाज
अमर याला बरोबर निर्धाव चेंडू खेळले गेलेत अमरच्या माध्यमातून. आपण पाहाल तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळला अमर. एक षटकार जरूर आलाय. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली ती गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. पहिला चेंडू आलाय निर्धाव. दुसरा चेंडू सफल होऊन गेल्याचा प्रयत्न फाईनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. इथं मात्र शतकशः होईल. तदवर मात्र मिळालेली एक सिंगल धावसंख्या धावपटलावरती 25 धावसंख्या येते. दुसऱ्या चेंडूवरतीही सूरजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. फुल टॉस जरूर होता परंतु भिरकावता आला नाही. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावाने संघ पुढे सरकला 25 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय एकीकडे आपण फलंदाज पाहतोय संदीप ज्याने नक्कीच एक देखणा फटका मिळवला होता. 4 चेंडूंचा एक सामना केला त्याने. आतापर्यंत 11 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगली भागीदारी म्हणता येईल या दोन फलंदाजांची. इथं मात्र क्षेत्ररक्षण झालं फंबल. एक धावाचं दुहेरीमध्ये झालंय रूपांतर आणि इथं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. ही जी स्ट्राईक रोटेशन होते ना याच्यावरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का टेनिस बॉल क्रिकेट हा सध्याच्या घडीला पूर्णपणे फास्ट क्रिकेट म्हणून ओळखला जातं. जितकी स्ट्राईक तुम्ही स्ट्रायकिंग करणाऱ्या फलंदाजाला द्याल ना आणि हार्ड हिटिंग करणाऱ्या फलंदाजाला द्याल ना तितकं महागात तुमच्या संघासाठी ठरू शकतं. इथून मात्र गोलंदाजी मात्र सूरज हा चेंडू परत एकदा मोठा फटका भिरकावायचा. बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही परंतु मिळेल धाव एक दुसरीचा प्रयत्न करतोय परंतु नकार मात्र दिला जातो आणि दुसरी नक्कीच एक धाव मिळेल. एका धावने संघ मात्र पुढे सरकेल. तो 28 या धावसंख्येवरती. अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय. 10 आणि 11 फेब्रुवारी या 2 दिवसांमध्ये दैदिप्यमान असा हा 16 11 फेब्रुवारीमध्ये आज ही 16 संघ खेळतील. 32 शिराळा तालुक्यातील हे संघ म्हणजे पनवेल नगरीमध्ये त्यांचं मी हार्दिक अभिनंदन स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा शॉर्ट फटफटीचा चेंडू. या चेंडूवरती मात्र नक्कीच येतोय लांब लचक मोठा चेंडू. जसा आला प्लॉटमध्ये पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. नक्कीच अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 34. नक्कीच पहिल्या 3-4 चेंडूंवरती गोलंदाज वर्चस्व निर्माण करतात परंतु 2 चेंडूवरती गेम बिघडला जातो. इथं कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल. बॉल आता झाले 5 बॉल 1 चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू टाकून झालेत. परत एकदा सफल झाले होते. इथून मात्र झेल उडाला. यष्टीरक्षक आहे झेलच्या खाली. इथून मात्र घडणार नाही चुकी. इथून मात्र पकडला जाईल झेल. संपेल मात्र फलंदाज अमर याचा खेळ. पहिला ब्रेक थ्रू नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून परतलाय अमर. 12 चेंडूंचा त्यानं सामना केला. 18 धावसंख्या जमावल्या. धावफलकावर इथं धावा पाहाल 34. आणि आपण पाहतोय लाईव्ह एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून अपडेट्स येते. स्वराज्य 32 शिराला असोसिएट अंतर्गत एनसीसी स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट कुरंगले आयोजित अध्यक्ष चषकामध्ये कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 100 षटकार लगावले गेलेत. एमटीसी लाईव्ह याच्या माध्यमातून हा रेकॉर्ड आलाय. तर जोरदार टाळ्या उद्या एमटीसी लाईव्ह साठी. नक्कीच दर्जेदार प्रक्षेपण ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे रेकॉर्ड्सही त्यांच्या माध्यमातून जोपासले जातात. यालाच म्हणतात क्वालिटी जपणं आणि आपली गुणवत्ता दाखवणं. खरोखरच एमटीसी लाईव्ह कौतुक असेल तुमचं. मुंबईचे डोंबिवली एमटीसी लाईव्ह डोंबिवली इथून आहेत. त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 दिवसाची ही स्पर्धा आपण कव्हरेज काय क्लिअरिटी ना आणि आवाजही काय क्लिअर होतोय. खरोखर दर्जेदार आयोजनामध्ये दर्जेदार लाईव्हचं कव्हरेज आपण पाहतोय. नवीन फलंदाज कपिल. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक संकेत. इथून मात्र संकेत कोणते संकेत देईल आपल्या संघाला ते पाहायचं आहे. 4थं षटक. इथून मात्र बॅट तलपली नाही या फलंदाजाची तर मोठा स्कोर पाहायला मिळालेला. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती यॉर्क पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट. इथं मात्र धोक्याची घंटा दिसते वाजते ती. नक्कीच फुफिरे संघासाठी. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एकीकडे मात्र बाद होईल फलंदाज कपिल. मिसअंडरस्टँडिंगची ही विकेट होईल का
रनआउटची विकेट किती महागात पडते. स्लॉग ओव्हरचं षटक तुमचा जर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जर तुम्ही रनआउटच्या स्वरूपात गमावताय तर बरंचसं काही गमावताय हे म्हणता येईल. कारण की स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जेवढे फलंदाज तुमचे आघाडीचे फलंदाज असतील ना त्यांना पूर्ण मुभा असते स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र काहीतरी करिश्मा करावा लागेल फलंदाज संदीप याला. नवीन फलंदाज अनिल आलाय. हा चेंडू संकेतचा. हा चेंडू काय आत्मविश्वासानं मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवली होती. का रनआउटच्या स्वरूपात मी विकेट फेकली ती कपिल याची, परंतु नंतर दाखवून दिलंय संदीप यानं. दुसऱ्या चेंडूवरती हम भी किसी से कम नाही, मीही मारू शकतो, माझ्याही मनगटामध्ये ताकद आहे, मीही फेकून देऊ शकतो. चेंडू सीमापार षटकारासाठी आणि हा आलाय मोठा षटकार. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 40, म्हणजे आतापर्यंत चांगली धावसंख्या धावफलकावरती फुफेरे संघाची. या 4 चेंडूवरती जर एखादा दुसरा मोठा फटका येतोय ना तर अजूनही चांगली कामगिरी मित्रमने. हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. रिपेट ड्राईव्ह पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. तिथं दुसरीचा प्रयत्न केला गेला. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल. दुहेरी ही पूर्ण केली गेली. काय क्लास पाहायला मिळतोय. रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अतिशय चांगली स्ट्रायकर फलंदाज जर दुसरीचा प्रयत्न करत असेल आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याला साथ देत असेल ना तर खरोखर तुमची चलाखीरित्या आणि ही धावगती जर तुम्ही राखलीत ना तर नक्कीच धावसंख्या चांगली होईल. 42 धावसंख्या धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतो. इथं मात्र थोडंसं पावलांचा मेल मात्र चुकतोय तो गोलंदाज संकेतचा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथून मात्र सामना करेल संदीप. दोन्हीही एकाच राशीतले, परंतु कोणाची रास कोणावर अवतरेल भविष्यवाणीवर कोणी काही नसतं मित्रांनो. हाताच्या रेषांमध्ये बघून जर तुम्ही काय कराल तर काही होत नसतं, परंतु हाताच्या रेषेवर नाही तर हातातल्या ताकदीवर आणि हातामध्ये असलेल्या आपल्या याच्यावर आपण कराल तर मात्र सगळं काही जग जिंकण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. गोलंदाज संकेत त्याला 5 मिनिटाचा ब्रेक देऊन लगेच हातावर बरं खेळावं लागेल. ह्या चेंडूवरती मात्र परत एकदा आपल्याला मोठा प्रहार मिळालाय. हा येतोय अध्यक्ष चषकाचा संदीप याच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. किती झाले? 48 धावसंख्या धावफलकावर. या नोंद घ्यायची या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्याला लगेचच 5 मिनिटाचा ब्रेक देऊन हत्तेगाव संघासोबत खेळायचंय. 11 चेंडू 28 धावांची बहारदार केली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फुफिरे संघाच्या कोट्यातून, कारण का हा फलंदाज तुमच्यासाठी खरोखर 100% योगदान देण्याचं काम मात्र करतोय. इथून संकेत मात्र काय गोलंदाजीमध्ये बदल करेल का, काय विचार करण्याचा भाग पाडलाय का या फलंदाजांना. पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं कपिल याला त्यानं रनआउटच्या स्वरूपात. तर त्यांनी चांगलं याच्यातून घ्यायचे बोलतो डीडी. नाही त्याचं ऐकून हेचं नाव घ्या. गोलंदाजी मागं संकेत. हा चेंडू परत एकदा पंचांचा इशारा येईल. हा चेंडू खराब चेंडू. नो चेंडूला फिरकावून दिलाय सीमार पार षटकार. म्हणजे मिळतील धावा 1+6 7 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्या धावफलकावरती नक्कीच वेगानं वाढेल. धावपटलावरती धावसंख्या पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्स फुफिरे 54 धावसंख्या. उघडा डोळे पहा नीट, कारण का पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. हा चेंडू पूर्णपणे मुभा असेल, मुक्त संचार करण्याची. 7 घेतले शेतकऱ्यांनी नो ना 7 धावा. हा चेंडू परत एकदा काय पाहायला मिळालं गोलंदाजीचं कौशल्य. इतर मात्र क्षेत्ररक्षक परत एकदा बीट झालाय. चेंडू परत एकदा जातोय सीमा पार चौकार. गोलंदाजानं केलेली करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला संकेतचा. शेवटच्या चेंडूवरती ब्लॉकॉल होता, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक चकले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 58. 59 धावांचं लक्ष समोर असेल. फुफिरे संघाची धावसंख्या धावपटलावरती आहे 58. 59-60 धावांची गरज जिंकण्यासाठी. 59 धावा धावपटलावरती आहेत त्या फुफिरे संघाच्या. मंगलमूर्ती स्पोर्ट्स येलापूर तुम्हाला बनवायच्या 60 धावसंख्या. आणि विनंती असेल क्रांतीभूमी बिलाशी आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूल
क्रांतीभूमी बिलाशी आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा पहिला कॉल तुमच्यासाठी असेल. लगेचच 2 मिनिटाच्या आत टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे, पहिली ओव्हर सुरू व्हायच्या अगोदर. तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवर जे लाभलेत विकासजी पाटील पाडलेवाडी विकासजी पाटील यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. आपण आपल्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करतोय. कोण करेल? सोमनाथजी पाटील यांना विनंती आहे की विकासजी पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. विकासजी पाटील पाडलेवाडी अतिथी मान्यवर आजच्या दिवसामध्ये जे लाभलेत त्यांचा स्वागत सन्मान इथं केला जाईल. शेवटची ओव्हर सांग बघू काय आलो तुझ्याकडे. शेवटच्या एका बॉलवर 2 बॉलवर 11 धावा आले. हॅलो, वॉइस ऑफ 32 शिराळा याने आताच ड्रेसिंग केली खरी. डीडी आमच्या समेत जोडले गेलेत. खरोखर मजा येते डीडी सर तुमच्यासोबत आणि एकीकडे सुपेशजी कदम. 2 दिवस खरोखर मजा आली तुमच्यासोबत आणि आयोजनामध्ये मजा आली. अक्षयजी चव्हाण यांचं खरोखर आभार मानेन. आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली आहे ना, खरोखर खूप बरं वाटते. अशी आयोजनं होत असतात आणि अशा आयोजनांमध्ये समालोचकांना जी संधी मिळते खरोखर अतिशय मन भरून येतं. अशी स्पर्धा कव्हर करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली. पंचांना विनंती असेल 15 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे 10 ते 12 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झाली पाहिजे. नाणेफेकीसाठी क्रांतीभूमी बिलाशी आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल दुसरा कॉल असेल. पहिलं षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपण जर इथे आला नाही तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मांगरोल आणि बिलाशी आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. पहिलं षटक समाप्त होण्याच्या अगोदर आला नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कमी षटकांची मॅचेस आपल्याला मग खेळवल्या जातील याची नोंद घ्यायची. संकेत आणि सूरज गोलंदाज आपण पाहतोय. अमर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संकेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन कोण आहे? सूरज. संकेत आणि सूरज या 2 खेळाडूंनी गोलंदाजी केली चांगली होती, परंतु बघूया आता कशा रीतीने फलंदाजी करतात. 60 धावांचा पाठलाग होतो. उत्तरार्धाला सुरुवात. पंचांचा सिग्नल येईल, ग्रीन सिग्नल. इथून मात्र उत्तरार्धाला सुरुवात होईल. पहिला चेंडू फेकला जाईल. गोलंदाज अमरच्या माध्यमातून होईल सुरुवात. संकेतनं जास्तीत जास्त धावा खर्ची केल्या होत्या, त्या जमवाव्या लागतील फलंदाजी करत असताना. इथून मात्र बेट होतोय. पहिल्या पूर्वार्धापासून आपण जर पाहाल ना तर गोलंदाज वर्चस्व निर्माण करतायत, पण अखेरच्या 2 चेंडूंवरती काय होतंय गोलंदाजांना. संकेत एक फक्त वगळता 3 षटकांमध्ये 4 चेंडूंवर वर्चस्व होतं. तदनंतर 2 चेंडूंवरती सपाटून मार खाल्ला होता त्या फलंदाजांनी पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी. या चेंडूवरती नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळालं. पूर्णपणे बीट झाला संकेत. इथून मात्र या प्रकारची फलंदाजी तुम्हाला करून जमणार नाही. लक्षात घ्या, या प्रकारची फलंदाजी जर तुम्ही कराल नक्कीच 60 धावांचा भला मोठा डोंगर तुमच्या समोर आहे. आणि या रीतीने जर गोलंदाजी चालू राहिली ना तर मग शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू. पण इथून जर मंगलमती स्पोर्ट्स येलापूर आपलं या स्पर्धेतील अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर मोठे फटके जरूर खेळावे लागतील. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून तुम्हाला हाणामारी करायची होती, फटकेबाजी करायची होती, परंतु इथून मात्र अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. इथून जर 2 फटके मोठे येतात किंवा 2 निर्णायक फटके येतात ना तर मात्र वाटचाल चांगली होईल, सुरुवात चांगली होईल. सुरुवात जवळ एका धावेनं झाले, परंतु इथून मात्र नवीन सुरुवात करावी लागेल. कारण का जर इथून जर चांगली सुरुवात झाली तर मात्र पुढे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. फलंदाजाला काय ओळखलं होतं गोलंदाजाला, परंतु छोटा क्षेत्ररक्षक तिथं आहे आपण पाहतोय. काय नाव आहे त्याचं?
नाव काय अनिल भाऊच्या मुलाचं नाव काय साहिल साहिल छोटा क्षेत्ररक्षक आपण मैदानामध्ये पाहतोय. खरोखर कौतुक असेल या वयामध्ये असे या मोठ्या सामन्यांमध्ये खेळायला मिळते, त्याचंही सौभाग्य असेल. खूप काही एका संघामध्ये मुलगा आणि वडील खरोखर आत्ताच्या घडीला हे पाहायला मिळतं. बऱ्याच संघांमध्ये असं कॉम्बिनेशन असतं. एकीकडे मात्र हा मात्र मिड विकेटच्या दिशेने येतोय, चेंडू खेळून काढलाय आणि धावसंख्येमध्ये धापटलावरती वाहतोय आपण 2. संथ गतीनं सुरुवात अतिशय आणि एकमेकाच्या बाजूबाजूला फिल्डिंगला आहेत. बरीचशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. डीडी असतील, अनिल उर्फ अँड्रोस अशी माहिती येते. आणि एकीकडे साहिल आपण पाहतोय, छोटासा क्षेत्ररक्षक आहे परंतु मोठी कारकीर्द त्याला घडवण्यासाठी आपण नक्कीच मोटिवेट करूया आणि शुभेच्छा देऊया. पुढील आयुष्यामध्ये तू अशाच मोठमोठ्या स्पर्धा खेळशील आणि 32 शिराला तालुक्याचं नाव पुढे नेशील. तर आता ज्यांची उपस्थिती लाभली हा चेंडू नक्कीच अतिथींना सन्मान देणारा आणि अतिथी कक्षाला सन्मान देणारा माठ येतोय. अतिथींच्या स्वागतासाठी षटकार विकासजी पाटील अण्णा आणि राजेश पवार युवा उद्योजक. विकास पाटील अण्णा पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना अध्यक्ष. पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना अध्यक्ष विकासजी पाटील अण्णा यांचं इथं शुभागमन झालंय आणि राजेशजी पवार युवा उद्योजक यांचं इथं शुभागमन झालंय. मी तमाम अतिथींचं या अध्यक्ष चषक 2024 मध्ये शब्दसुमनानं आणि मनाच्या अंतकरणानं सहर्ष असं स्वागत करतो आणि मैदानामध्ये चालतोय जिथं मात्र आता बॅट तरफ त्यांना दिसतंय फलंदाज संकेत याची. इथून मात्र याच रीतीनं फलंदाजी करावी लागेल कारण का 60 धावांचा पाठलाग सुरू आहे. धावपाटलावरती आपण धावा पाहतोय 8, अजूनही 52 धावांची गरज आहे. इथून मात्र काय करिश्मा करेल फलंदाज संकेत, ज्या रीतीनं स्वतः खर्ची केल्यात धावा. मी तर म्हणेन जवळजवळ शेवटच्या ओव्हरमध्ये किती आले? हा चेंडू परत एकदा मोठा फटका होईल का? झेलखाली क्षेत्ररक्षक तर नाही आहे. चेंडू पलटेल सीमारेषा, नक्कीच हा येईल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं. देखणा आणि रुबाबदार या स्पर्धेचा अध्यक्ष चषक स्पर्धेचा हा खणखणीत असा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साहाय्याने नक्कीच नवसंजीवनी आली असेल ती फुफिरे संघाच्या या फलंदाजांमध्ये आत्मविश्वास वाढला असेल. पहिल्या षटका सर्व टीमांनी लवकर यायचा प्रयत्न करा, मॅच लवकर खेळवायचे. सर्व संघांनी वेळेवरती या वेळेच्या अगोदर आला तरी चालेल. आयोजकांकडून तुमचं सहर्ष स्वागत असेल कारण का मॅचेस आज आपल्या जास्तीत जास्त आहेत आणि आज लवकरात लवकर मॅचेस आपल्याला उरकायचे आहेत. अन्यथा कमी षटकाच्या जर मॅचेस खेळवल्या गेल्या तर तुम्हालाच त्रास होईल. बिलाशी आणि मांगरोल जर संघनायक आले असतील तर लगेचच संघनायक आले ते पोरच नाही. एसटी चांगला फोटो असेल तो घ्या त्यांचा नंबर मला पाठवा सांगा. बघा मैदानामध्ये आपण पाहतोय कॅमेरामॅन कोण आहे? भावेश ठाकूर याने कॅचअप केलंच असेल. भावेश ठाकरे त्या छोट्याशा खेळाडूला नक्कीच चौफेर फिरताना दिसतोय तो खेळाडू. बॉलर कोण? नवीन गोलंदाज मैदानामध्ये संदीप गायकवाड. इथून मात्र सूरजलाही बरसावं लागेल. एकीकडे मात्र बॅट तलपली ती संकेतची. इथून सूरज काय करिश्मा करेल? सूरजसाठी पहिला चेंडू निश्चित. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल पाहायचं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळते ही एक सिंगल. धावफलकावरती धाव आपण पाहाल 15. 60 धावांचा पाठलाग आहे म्हणजे अजून 45 धावांचा गरज असणार जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर संदीप वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखोरे आणि विजयराजाचा हा फलंदाज असल्यामुळे ही डोकेदुखी असते खरं तर. नक्कीच हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. थोडंसं क्षेत्ररक्षण बंबल. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचं. दुसरी धाव पूर्ण झाले. बॅकअपला पहा, साहिलला आपण पाहतोय बॅकअप किती चांगला पाहायला मिळाला. जरी गोलंदाजाकडून चेंडू सुटला असला तरी खरोखर 6 वर्षाचा असताना या मैदानामध्ये खेळतोय. इथून खरोखर पुढील भविष्य त्याचं क्रिकेटमधील चांगलं असेल. पण मित्रा, मी तुझ्यासाठी एकच सांगेन, क्रिकेट हा मुभा मिळाल्यावर खेळला ते मांगरूचा कर्णधार आलाय.
मंगरुळचा कर्णधार यायचा आहे. पोरं नाही आले थांब जरा कसं करायचं दीपक भाऊ काय टॉस करून घ्या ना. डीडी बाजूला ना. गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. परत एकदा शरीरावरती आदळला जातोय चेंडू. इथून मात्र मिळालेली एक सिंगल धावफलक खालता ठेवला जातोय. धावफलकावरती धाव पाहतोय 18 मार्कवरती संदीप. हा चेंडू नक्की झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, परंतु प्रयत्न नाही केले. इथून मात्र प्रयत्न नाही केले. इथून धावा मिळतील 2. धावफटलावरती धावसंख्या येईल 20. आणि विनंती असेल कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी. मोरेवाडी आणि चिखलवाडी आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय संदीप आतापर्यंत सावरलाय आपल्या संघाला, पण इथून मात्र सूरज काय रूप दाखवेल. आतापर्यंत बॅट तलपली. फक्त धावसंख्या आपण पाहतोय सूरजची 3 धावसंख्या जमावल्यात. इथून मात्र बॅट तलपावी लागेल. बॅटचा स्पेस ओपन करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, कारण का जर धावसंख्येचा विचार केला 60 धावसंख्या मोठी धावसंख्या आहे. इथून मात्र काय पाहायला मिळालं नक्कीच हा लेगेस्टीच्या बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा येतोय. वाईड एक अवांतर रुपयाने धावसंख्या जोडली जाईल. धावपटलावरती धावसंख्या आपण पाहतो 21. 60 धाव्यांची गरज असताना 21 धावसंख्या धावफलकावरती अजूनही 39. म्हणजे इथून एखाद दुसरा मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल. इथून मात्र प्रयत्न पहा, साहिलचे प्रयत्न पहा. नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा पॅक बडा धमाका होण्याची संधी होती, परंतु नक्कीच प्रयत्न चांगले असतील. इथून मात्र धावसंख्या मिळतील 2. धावपटलावरती 23. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी वाकर गोलंदाज आपण पाहतोय संदीप. हा मात्र खेळून काढला फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पळतोय. पहा काय धमक आहे त्या क्षेत्ररक्षकामध्ये. आणि अखेर चेंडू मध्ये मात्र चेंडू ओलांडतो सीमारेषा. मिळतील धावा 4. धावपटलावरती धावा 27. आणि आता ज्यांचं आगमन झालंय उत्तमजी गायकवाडी आणि अरुणजी पाटील यांनाही विनंती असेल अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. मी इकडे एक येतो. फक्त तुम्हाला माहित थांबा बोलेल तेव्हा फक्त थांबा. टाटा हॉस्पिटलच्या बरोबर समोर बाहेर साईडला. हॅलो आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावपटलावरती 27. 60 धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 33 धावांची गरज असेल. येस कोळी सर, तुम्हाला थोडं थांबवतो. याच दरम्यान मिड इनिंग मध्ये आपण आलेल्या पाहुण्यांचा यासाठी सन्मान करणार आहोत. विकासांना पाटील या ठिकाणी आलेत. विकासांना पाटील अण्णा हे पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तसेच उत्तमजी नायकोडे साहेब, अरुण पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तसेच मोहरे गावचे दीपक पाटील उर्फ तात्या यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच मोहरे गावचे युवा अध्यक्ष निलेशजी पाटील सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मीडिंग या सत्कार तोपर्यंत वळतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून मात्र गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू अवांतर फेकतोय गोलंदाज अनिल. उत्तम शेठ अनिल यांना आपण पाहतोय. 12 चेंडू 33 धावेची गरज असताना पहिलाच अवांतर चेंडू आलाय. 12 चेंडू 32. 12ला 32 अशी गरज आहे जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. इथून मात्र मोठा फटका येईल का, आणि हा खरोखर फटका सजवलाय खरा, परंतु झेल खाली आहे क्षेत्ररक्षक. इथून मात्र टिपला जाईल झेल. इथे मात्र संपेल संकेत याचा खेळ. नक्कीच ही मोठी विकेट जरूर असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या या फुफिरे संघाकडून जल्लोष केला गेलाय. संकेतच्या बाद होण्यामागं काहीतरी नक्कीच मोलाचं कारण असेल, कारण की हा फलंदाज प्रथमतः फलंदाजीसाठी आला होता.
7 चेंडू 16 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 7 चेंडू 16 धावांची बहारदार खेळी करून आपल्या तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. बॅटर कोण आहे? विजय रेटरेकर. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय विजय. याच्यावरती दारोमजल असेल आता आपल्या संघाला सावरण्याची. इथून मात्र 60 धावेचा पाठलाग सुरू करायचा आहे आणि सुरू झालाय खऱ्या अर्थानं मित्र म्हणेन. धावसंख्या 10 पाटलावरती 28 पाहतोय. अजूनही 32 धावेंची गरज आहे. 11 चेंडू 32 म्हणजे इथून मोठे फटके जरूर सुरू करावेच लागतील. 11 चेंडू बनवायच्यात 32 धावा. स्पीडअप करायचंय. पंच विनंती असेल इथून मात्र स्पीडअप टायमर आपण लावायचा आहे आणि आपण सूचना द्यायच्या. इथं मात्र काय घडलं गेलंय, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू इथून मात्र विनंती असेल गोलंदाजी करत असणाऱ्या फुफिरे संघाला जास्त टाइम व्यतीत करायचा नाही, अन्यथा आपला एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल एक प्लेअर, याची नोंद घ्यायची. हा चेंडू नक्कीच खोलवा टप्प्याचा जरूर होता. क्षेत्ररक्षक आहे तिथं उचलून फेकेल, तद्वर मात्र मिळेल ही एक सिंगल. एका सिंगल न मात्र काही घडणार नाही, काही न मात्र हायसं वाटेल ते फुफिरेला, कारण फुफिरे संघानं धावसंख्या जमावल्या होत्या. 59-60 धावांचा लक्ष समोर ठेवलंय. तर मंगळमती येलापूर संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण धावपाटलावरती पाहतो. या एका धावेच्या मदतीनं 29 सिंगल आली. 29 एका गाड्याच्या मोबदल्यात 29 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. तिसरं षटक अनिल साकारतोय. सिंगल तीन बॉल झालेत ना. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. खेळाडूंना जरा पुकार पाणी म्हणून उजव्यासाठी ठेवलेलं आहे. गोलंदाज या गोलंदाजावरती मात्र चढवला हल्ला सीमा पार येतोय हा मोठा हाय अँड हँडसम अध्यक्ष चषक 2024 मधील खणखणीत असा ब्रँडेड दे धडक धडक नक्कीच षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 35 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. आणि सूरज याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. आणि विनंती असेल जेवढे खेळाडू आहेत, तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर पाण्याची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे. हा चेंडू परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न स्टेट पद्धतीने कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेट मधील मादक सौंदर्याचा हा फटका. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. डेकोरेटर दादा कुठे असाल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. 39 धावसंख्या धावफलकावरती अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. इथून मोठा एखादा फटका येतोय ना तर नक्कीच पारड जड होईल, परंतु इथून मात्र कोणताही मोठा फटका येत नाही. बीट केलं जाते फलंदाज सूरज याला आणि निर्णायक षटकाची झाली सांगता. इथून मात्र गरज असणार आहे 6 चेंडू 21 धावांची. 6 चेंडू 21 धावांची गरज आपण पाहतोय. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आणि ही कामगिरी पथ्यावर पडेल कोणाच्या ते पाहायचंय. एकीकडे संघ आहे फुफिरे संघ ज्यानं प्रथम फलंदाजी करत 60 धावांचं लक्ष समोर ठेवलंय, तर एकीकडे मंगळमती येलापूर संघ आतापर्यंत धावा जमवल्यात 39 म्हणजे 21 धावांची गरज असणार आहे. पहा फलंदाज सूरजच्या माध्यमातूनही आपण पाहतोय त्या साहिल या छोट्याशा खेळाडूचा हात मिळवून नक्कीच कौतुक केलं गेलं. अतिशय छोटासा खेळाडू आपण पाहतोय, परंतु याला पुढील वाटचालीसाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा देऊया. या वयामध्ये लढण्याची आणि खेळण्याची ताकद त्याच्यामध्ये जी आली, खरोखरच सपोर्टिव्ह पॅरेंट्स जिथे असतात ना तसे तिथे असे खेळाडू करताना आपण पाहतोय. पुढील आयुष्यात त्यानं मोठ्या स्पर्धा खेळाव्या आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या राज्यासाठी जरी खेळला तरी चांगलं
चांगलंच असेल. गोलंदाजी मार्गावर ऋतिक इथून मात्र कामगिरी कशी करेल ते पाहायचं आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. हा चेंडू फुलटॉस होता परंतु काय घडलं गेलंय. दांडी 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 गुल. इथून मात्र फलंदाज बाद होईल तो विजय रेटरेकर. स्वतःवरती नाराज जरूर असेल. बोनस पद्धतीनं बॉल होता. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. इथून मात्र चेंडूवरती कोणतीही धावी नाही परंतु पेलही गेला आणि तुपही गेला म्हणजे विकेट्सही गमावले. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. शरद व्हायचं असेल तर इथून मात्र चांगले बॅटची कडा घेऊन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथं चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सीमारेषा ओढेल 4 धावांसाठी. 4 धावांच्या संघामध्ये पुढे सरपेल पटनावरती धावा 43 आणि इथून मात्र गरज आहे 17 धावांची. 4 चेंडू 17 धावा म्हणजे 4 चेंडूवरती 3 मोठे फटके 3 षटकार. खेळेल का हा फलंदाज शरद किंवा 4 चेंडूवरती 2 मोठे फटके 1 चौकार आणि 1 सिंगल असं करून सामना जिंकवेल ते पाहायचंय. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच ऋतिक गोलंदाजी पाहतो. हा चेंडू बॅटची कडा घेतली गेली. क्षेत्ररक्षक आहे टिपेल झेल. इथं मात्र संपेल शरद याचा खेळ. म्हणजे 3 मोठे फटके जरी आले ना आता तरी फुफिरे येलापूर संघ विजयी होईल. परंतु फुफिरे संघ इथून मात्र ऋतिकच्या मनात एकच असेल. एखादा निर्धाव चेंडू डॉट चेंडू माझ्या माध्यमातून गेला ना तर मी संघाला नक्कीच विजयी करू शकेन. नवीन बॅट्समन दीपक. हा चेंडू मोठा फटका केला जातो. आम्ही टायमिंग स्ट्रोक झेल खाली क्षेत्ररक्षक आहे तिथं मात्र चुकलाय अंदाज आणि इथून मात्र काय घडलं गेलंय. अखेरच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र मिळाली एक सिंगल. एका सिंगलच्या साह्यानं धाव फलकावरती ऍड होतील धावा 44. इथून मात्र गरज असणार आहे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. म्हणजे अक्षरशः फुफिरे संघानं या सामन्यावरती पकड निर्माण केली तर एकीकडे येलापूर संघ मात्र बॅकफुटवर जाताना दिसतोय. 2 चेंडू 16 धावांची गरज. फक्त औपचारिकता मी तर म्हणेन परंतु एखादी चुकी मात्र जर घडली या ऋतिकच्या माध्यमातून तर मात्र येलापूर संघासाठी नक्कीच नवसंजीवनी योग्य देवानं देणारे असेल. परंतु काय घडेल काय बिघडेल सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा चुक्या कमी केल्या जातात. परंतु पाहूया इथून मात्र खरोखरच वाईडचा इशारा येतोय. यष्टीरक्षकानं पहिलाच चेंडू पडायच्या आत त्याला काहीतरी बोलायची सुरुवात केली. दिशा का भरकटतोय. 2 चेंडू गरज असणाऱ्या आता मात्र 15 धावांची. इथून जर काही चमत्कार घडवला या ऋतिकनं तर मात्र बाकी येलापूर संघ विजयी होऊ शकेल. हा चेंडू नक्कीच अडवला जाईल. तद्वर मात्र काय घडलं जाते बॅकअप येईपर्यंत शेवटचा 1 चेंडू शिल्लक. कोणच नाही आलं ना टॉस विन साठी. तर डीडी पुढील मॅचचं लगेचच काय करायचं सांगायचं. गोलंदाजी मार्गावर ऋतिक. शेवटचा 1 चेंडू बाकी. फुफिरे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. एक निर्णायक चेंडू फेकण्याचा बाकी आणि निर्णायक विजयाची घोषणा होण्याची फक्त बाकी. हा चेंडूवरती येतोय फटका परंतु इथून मात्र मॅच जिंकले. सर तुम्हाला थोडं थांबवतो. 5 मिनिटाचा
अवधेही दिला जाईल पुपिरे संघाला आणि त्यानंतर लगेच टीमा लवकर आल्या नाहीत. हॅलो हॅलो